एक 126 नंबरचा जे विद्यार्थी आहे त्याचं 62.25 मार्क आहेत त्याला 100 पैकी. तर म्हणजे चांगले मार्क आहेत या ठिकाणी हायेस्ट असू शकतो हा त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये नगर अभियंता खात्यानुसार या ठिकाणी एक्झाम झालेल्या होत्या. तर ह्याच्या रिझल्टसाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी वाट बघत होते. तर त्यामधील यांत्रिकी व विद्युत या गटांचा जे आहे या ब्रँडचा रिझल्ट लागलेला आहे दुय्यम अभियंताचा. तर आपण त्या संदर्भात याची नोटीस बघणार आहोत. अपडेटेड आणखी तुम्हाला जर याच्याबद्दल अपडेट राहायचं असेल तर तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा बृहमुंबई महानगरपालिके या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेतील दुय्यम या ठिकाणी अभियंता याच्यामध्ये यांत्रिकी आणि विद्युत या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरायची होती. तर त्याला 77 रिक्त पदे होते. बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईन अर्ज मागून या ठिकाणी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झालेली होती. तर या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलेला आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकता. दिनांक 14/10/2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा सदर भरती प्रक्रियेअंतर्गत दुय्यम अभियंता यांत्रिकी विद्युत या संवर्गातील 77 रिक्त पदांकरता ऑनलाईन परीक्षा 9/2/2025 ला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील ठीक आहे परीक्षा केंद्रावरून झाली. तर याच्यामध्ये बाह्य संस्थेने प्राप्त झालेल्या परीक्षाचा निकाल पुढील प्रमाणे आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर भरती प्रक्रिये संदर्भात वेळोवेळी होणारी माहिती आणि सूचना या ठिकाणी MCGM म्हणजे या ठिकाणी बृहमुंबईच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सगळी भेटणार आहे. तर हा रिझल्ट सुद्धा या ठिकाणीच अवेलेबल आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. तर हे फक्त कशाचं आहे तर मेकॅनिकल आणि या ठिकाणी यांत्रिकी. ठीक आहे, लक्षात घ्या. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांचं लागलेलं आहे, यांत्रिकी आणि विद्युतचं. ठीक आहे, सिव्हिलचं नाही लागलेलं. तर स्थापत्य जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं तर ते लागणार आहे. याच महिन्यामध्ये रिझल्ट लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी बघा रिझल्ट ऑफ द सब इंजिनियर M&E एक्झाम ऑन डेटेड. ठीक आहे, 9/2/2025. या ठिकाणी बघा रोल नंबर तुमचं दिलेलं आहे, पहिलं सिरियल नंबर आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर दिलाय, तुमचं पूर्ण नाव दिलेलं असेल, जेंडर दिलेला आहे, कॅटेगरी नेम आहे, तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता आणि कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा डेट ऑफ बर्थ सुद्धा आहे तुमच्या आणि टोटल 100 पैकी किती मार्क तुम्हाला भेटलेले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. ते या ठिकाणी बघा पहिलं समजा आपण जस्ट एक्झाम्पल साठी नाव बघा, जे पहिला प्रतीक संजय काळे यांचं नाव आहे तर यांच्यामध्ये रोल नंबर त्यांचा दिलेला आहे. तर समोर आपण डायरेक्ट काय करू मार्क बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर माहिती असेल. या ठिकाणी बघा पहिले 20 मार्क आहेत, काहींचे 8 मार्क आहेत, 6 मार्क आहेत. हे टोटल बघा 100 पैकी मार्क दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही खाली येऊन बघू शकतात 10, 25, 16 या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. हायेस्ट कितीचं आहे ते तुम्हाला पूर्ण लिस्ट चेक केल्याच्या नंतरच समजून जाणार आहे. 39 आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा विद्यार्थी जे कोणी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला इलिजिबल होते असे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्ट लागलाय तुमचा. तर तुम्ही जे आहे चेक करा. याच्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना सारखे गुण आहेत तर त्यांचं या ठिकाणी डेट ऑफ बर्थ नुसार या ठिकाणी तुम्हाला समजा कुणाचे नाही का 35 गुण आहेत आणि 35 वरतीच 2 विद्यार्थी 3 विद्यार्थीचं सिलेक्शन होतंय. तर त्यांचं जे सिलेक्शन असेल ते त्यांच्या डेट ऑफ बर्थ नुसार केलं जाणार आहे. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ जरी सारखी असेल तर त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म कुणी आधी भरला आहे ह्याचं सुद्धा कन्सिडरेशन केलं जातं. या ठिकाणी तुम्ही ते नंतरचा पार्ट राहिला, तुम्ही रिझल्ट जे फायनल जी लिस्ट असेल त्याच्यासाठी सुद्धा अपडेटेड साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी बघा जास्त मार्क नाही आहेत, काहींचे तर बघा -2 पण दिलेले. या ठिकाणी पहिलाच बघितलंय. ठीक आहे, तर -2 सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही त्याचं विद्यार्थ्याचं नाव दिसत असेल. या ठिकाणी बघा -1.25 सुद्धा आहेत, म्हणजे प्लस तर आहेत पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्क सुद्धा पडलेले आहेत विद्यार्थ्यांना. हा या ठिकाणी बघा या ठिकाणी एक 126 नंबरचा जे विद्यार्थी आहे त्याचं 62.25 मार्क आहेत त्याला 100 पैकी. तर म्हणजे चांगले मार्क आहेत, या ठिकाणी हायेस्ट असू शकतो हा त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघा बरेच विद्यार्थी आहेत, लिस्ट खूप मोठी आहे. सगळ्यात बघा या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवतो, जवळपास 363 पेजेस आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक पेज मध्ये कमीत कमी 30 विद्यार्थी सुद्धा आहेत या लिस्टमध्ये. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमचं नाव जे आहे सर्च करून सुद्धा तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी संपूर्ण लिस्ट बघितल्याच्या नंतरच कळेल की याच्यामध्ये हायेस्ट मार्क किती आहेत किंवा काय. याच्यामध्ये निगेटिव्ह सुद्धा मार्किंग आलेली आहे. तर जे विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह मार्किंग पर्यंत कसे पोहोचलेत काही त्या संदर्भात काही सूचना नाही आलेली की निगेटिव्ह मार्किंग आले कसे 100 पैकी यायला पाहिजे होते. ठीक आहे, चेक करता येईल त्याच्यामध्ये.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बघा लिस्ट लागलेली आहे. तुम्ही तुमचं नाव जे आहे पूर्णपणे या ठिकाणी लिस्टमध्ये चेक करून घ्या. हायेस्ट विद्यार्थी कितीचा आहे ते याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल आणि जे सिव्हिलसाठी स्थापत्यासाठी वाट बघत आहेत त्यांचाही लवकरच आता रिझल्ट लागणार आहे. अपडेटसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.